श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. वर्षभरातील दिवाळी हा असा सण की ज्या 5 दिवसांमध्ये आपण माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी विविध उपाय करत असतो आणि ह्या तिथी अशा आहेत, हे दिवस असे आहेत की या दिवसांमध्ये आपण जेही काम करू, जोही उपाय करू, ज्याही सेवा करू, त्याचं 1000 पट फळ, त्याचा 1000 पटीने लाभ आपल्याला मिळत असतो. जे बरेच लोक आहेत बघा, विविध वस्तू सिद्ध करण्यासाठी किंवा मंत्र सिद्ध करण्यासाठी, स्तोत्र सिद्धी प्राप्त करण्यासाठी, विविध सिद्धी प्राप्त करण्यासाठी ते अगदी वर्षभरापासून या दिवाळीची, या तिथींची वाट बघत असतात की या दिवसांमध्ये आम्ही आमचे मंत्र, स्तोत्र, वस्तू या सिद्ध करू, जेणेकरून की त्याचा जे फळ आहे, त्याचे जे लाभ आहेत ते 1000 पटीने फास्ट आपल्याला मिळत असतात. त्याचबरोबर हे जे दिवस आहेत ना, ते वाईट गोष्टी करणाऱ्यांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे असतात. याच्यावरूनच आपण ओळखू शकतो की या दिवसांना किती जास्त महत्त्व आहे. आता आपल्याला या दिवाळीमध्ये बरेचसे उपाय, सेवा काय करायचे हे आपण बघितलं आहे आणि पुढे बघणार पण आहोत. पण आपल्यापैकी बरेच असे ताई व दादा असतील की आम्ही हे कोणतेच उपाय, कोणत्या सेवा करू शकत नाही. मग अशा ताई व दादांसाठी या दिवाळीच्या 5 दिवसामध्ये, त्याचबरोबर आपण आता सर्वजण जे सेवा उपाय करतो, तर आपल्यासाठी सुद्धा आपण हे केलं तर काय होईल की अजून आपल्याला बूस्ट मिळेल. आणि जे ताई दादा कोणतेच उपाय सेवा करू शकणार नाही, त्यांनी फक्त या गोष्टी जरी फॉलो केल्या तर दिवाळीमध्ये जे आपण म्हणतो ना की माता लक्ष्मीची कृपा, पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता, घरामध्ये पैसा स्थिर राहणं किंवा धनप्राप्तीचे मार्ग खुले होणं, उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालणं, या ज्या सगळ्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या अगदी वर्षभर आपल्या घरामध्ये होऊ लागतील. तर यासाठी सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे ते म्हणजे वसुबारस पासून ते पूर्ण आपल्याला दिवाळी होईपर्यंत, किंवा तुम्ही आता जेव्हा आज असेल, उद्या असेल, कधीपासून पण जेव्हा तुम्ही दिवाळीचा फराळ बनवणार आहात, जे काही तुम्ही बनवणार आहात, तर सुरुवात ही आपल्याला गोडापासून करायची आहे. नेहमी काय करायचं की तुम्ही बेसनाचे लाडू बनवा किंवा तुम्ही गोड काहीतरी बनवा, गोडापासून नेहमी फराळाची सुरुवात करायची. म्हणजे काय की जसं आपण गोड बघा स्वीट असतं, तसं आपल्या आयुष्यामध्ये गोडवा राहावा, आपल्या नात्यामध्ये गोडवा राहावा, आपल्या घरामध्ये नेहमी गोड गोड बातम्या म्हणजे खुशी, आनंद या गोष्टी घडत राहाव्यात, आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता, गोडवा राहावा, यासाठी फराळाचा पदार्थ बनवताना सुरुवात ही गोडापासून करायची आहे. तुम्ही कोणताही पदार्थ बनवा पण गोडापासून करा. आणि तुम्ही दिवाळीमध्ये जर काहीच फराळाचं घरामध्ये बनवत नसाल, सगळं फक्त काहीतरी जे आवडतं ते विकत आणलं, जसं की काही जणांना तिखटच आवडतं, चकली आणली, शेव आणली, बाहेरूनच करंजी आणली, हे आणलं आणि खाल्लं, नाही असं करू नका. कोणता तरी एक पदार्थ जो आहे तो आपल्याला घरी आपल्या हाताने बनवायचा आहे, गोड पदार्थ. भले तुम्ही तिखट काही बाहेरून आणा, पण एक पदार्थ तरी असा करा की जो आपल्या घरामध्ये बनवायचा आहे आणि तो गोड असावा आणि त्याचा नैवेद्य आपण आपल्या देवी देवतांना दाखवावा. दिवाळीमध्ये जर आपल्या देवी देवतांना नैवेद्य नसेल तर मग त्या दिवाळीचा काय उपयोग. जे पिढ्यानपिढ्या आपली जी कुलदेवी आहे, आपलं जे कुलदैवत आहे किंवा आपल्या देवघरामध्ये जे आपले गुरु आहेत, देवी देवता आहेत, त्यांना दिवाळीत नैवेद्य नसेल, गोड वगैरे पदार्थ फराळाचे नसतील, त्यांच्यामुळे आज आपण आहोत आणि त्यांना नाही, मग हे कुठे ते बरोबर नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला फॉलो करायची आहे. हे प्रत्येक जणच आपण हे करू शकतो आणि ज्यांना वेळ आहे नाही ते सुद्धा अगदी फॉलो करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला या वसुबारसच्या दिवसापासून ते पूर्ण दिवाळी संपेपर्यंत आपल्याला रोज आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये सडा टाकायचा आहे. आता जे ऑफिस वगैरे जाणाऱ्या ताई आहेत, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्प्रे बॉटल करा. स्प्रे बॉटलमध्ये थोडंसं पाणी, त्याच्यामध्ये हळद, त्याच्यामध्ये गोमूत्र, थोडंसं स्प्रिंकल करून आपला जो कापूर असतो, भीमसेनी कापूर, तो क्रश करून त्याच्यामध्ये टाका आणि हे फक्त सकाळी पाणी स्प्रिंकल करा, आपल्या दारामध्ये स्प्रिंकल करा. आणि ज्या आपण आता घरामध्ये असतो हाऊसवाईफ वगैरे, तर आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि दारामध्ये स्वस्तिक का होईना, फक्त ओमचं चिन्ह का होईना किंवा कमळ का काढणं होईना, एक छोटीशी तरी रांगोळी आपल्याला काढायची आहे. कारण या दिवाळीमध्ये मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे नकारात्मक गोष्टी सुद्धा खूप आपल्या आजूबाजूला असतात, त्यामुळे त्या आपल्या घरामध्ये प्रवेश होऊ नये. त्या दिवसांमध्ये काही नकारात्मक गोष्टींचा आपल्या घरावर, आपल्यावर प्रभाव पडू नये, यासाठी आपल्याला आपल्या दारामध्ये रांगोळी काढायची आहे आणि हळदीचं पाणी स्प्रिंकल करायचं आहे आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. ही झाली दुसरी गोष्ट. आणि जे ऑफिसला वगैरे जातात तर ते सकाळी अगदी करू शकता, याला काही वेळ लागणार नाही. फक्त पाणी स्प्रिंकल करायचं, एक स्वास्तिक वगैरे काढायचं, इझिली आपण करू शकतो. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याच्या पानांचं किंवा
अशोकाचे जे पानं असतात त्याचं तोरण लावायचं आहे. भले आपण ते खोटे तोरण लावतो बघा, जे की मी पण लावलेलं आहे, तर त्याच्यासोबत पण आपल्याला आंब्याचे पानं किंवा अशोकाच्या पानांचं त्याच्यामध्ये झेंडूचं फूल वगैरे किंवा नुसतं पानांचं लावलं तरी चालेल. हे जे आंब्याचे पानं, अशोकाचे पानं जे आहेत ते समृद्धी आपल्या घरामध्ये आणतात, पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आणतात. त्यामुळे आंब्याच्या पानांचं तोरण आपल्याला लावायचं आहे आणि वाळल्यानंतर ते काढून टाकायचं, परत आपण लावू शकतो. या पद्धतीने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. या दिवसांमध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर वसुबारस पासून दिवाळी संपेपर्यंत रोज स्वास्तिक काढायचं, दुसऱ्या दिवशी पुसायचं, परत त्या दिवशी काढायचं, दुसऱ्या दिवशी पुसायचं, म्हणजे रोज पुसायचं आणि रोज आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. याने बघा खूप चांगले परिणाम जे आहेत, चांगले सकारात्मक रिझल्ट जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. आणि हे जर शक्य नसेल तर किमान अगोदरचं स्वास्तिक वगैरे जे आहे दारावरचं ते पुसा आणि नवीन स्वास्तिक जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढायचं आहे. तुम्ही कुंकवाचं काढू शकता, हळदीचं काढू शकता. पर्सनली माझ्या दारावर हळदीचं असतं. तुम्ही ज्याचं काढता, जे तुम्ही फॉलो करता ते तुम्ही स्वास्तिक काढलं तरी चालेल, पण साईडला ज्या उभ्या 2 रेषा असतात त्या अवश्य आपल्याला काढायच्या आहेत. त्यानंतर म्हणजे संध्याकाळी दिवे लागणीची वेळ अतिशय महत्त्वाची आहे. या दिवाळीच्या दिवसांमध्ये संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपलं मुख्य प्रवेशद्वार हे उघडं ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर आपल्या देवघराजवळ, आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये आणि आपल्या तुळशीजवळ अवश्य आपल्याला दिवा लावायचा आहे. आता ज्या ताई वगैरे ऑफिसवरून लेट येतात तर त्यांनी ऑफिसवरून आल्यानंतर आपल्या देवघरासमोर दिवा लावा, मुख्य प्रवेशद्वारामध्ये 2 पंक्ती लावा आणि तुळशीजवळ लावा. वेळ बघू नका, कारण हे तिथीला पूर्ण दिवसांना, रात्रींना तेवढं महत्व आहे. त्याच्यामुळे तुम्ही आल्यावर सुद्धा लावू शकता. काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. याच्यातून आपला भाव उत्पन्न होतो, भाव दिसतो. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत. आणि संध्याकाळी 6:30 ते 7:30 किंवा 6:30 ते 8 वाजेपर्यंत जे आपण दिवे लागणीची वेळ म्हणतो किंवा माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ म्हणतो, या वेळेमध्ये आपल्या पूर्ण तुमच्या घरामध्ये किती रूम असतील, जेवढ्याही रूम असतील त्या प्रत्येक रूमचे लाईट जे आहेत, स्विच जे आहेत ते ऑन ठेवा. किमान या दिवाळीच्या दिवसांमध्ये माझ्या घरामध्ये तर 12 महिने माझ्या लाईट्स ऑन असतात, कधी बंद. त्या रूम मध्ये आम्ही नसोल तरी पण त्या रूम मधली जी लाईट असते ती आमची सुरू असते या वेळेमध्ये. त्यामुळे अंधार आपल्या घरामध्ये करू नका. जिथे अंधार असतो तिथे निगेटिव्हिटी असते, नकारात्मकता साठली जाते. जिथे उजेड असतो, प्रकाश असतो, तिथे सकारात्मकता असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये या वेळेत तरी किमान प्रकाश ठेवा, म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये सकाळ आणि संध्याकाळ रेग्युलर आपल्या पूर्ण घरामध्ये धूप दाखवा, धूप फिरवा, घंटी वाजवा. घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील जी अलक्ष्मी आहे, जी नकारात्मकता आहे ती निघून जाते. ती हा आवाज सहन करू शकत नाही आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते. रोज घंटीनाद आपल्या घरामध्ये केल्याने आपल्या घरातील आजारपण असेल, बाधा असतील, घरातील भांडणं असतील, घरामध्ये एखादी व्यक्ती चिडचिड करत असेल, ओरडून बोलत असेल, या सुद्धा गोष्टी बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेल्या याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल. या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दिवे लागणीला, सकाळी तुम्ही उठल्यानंतर जी आपण सात्विक वेळ म्हणतो आणि संध्याकाळी दिवे लागणीला आपल्या घरातील फोनवर असेल, टीव्हीवर असेल, तुम्ही जेही म्हणजे तुम्हाला ज्याही गुरूंना, ज्याही देवांना तुम्ही मानता ते स्तोत्र मंत्र लावा. जसं की आता आमच्या घरामध्ये आम्ही सकाळी संध्याकाळी काय लावतो की अगोदर विष्णू सहस्त्रनाम लागतं आणि त्याच्यानंतर बरोबर आपोआप श्री सूक्तम लागतं. तर या पद्धतीने तुम्हाला जे काही आवडतं किंवा ऐकायला छान वाटतं ते तुम्ही लावू शकता, पण आपल्या घरामध्ये लावायचं आहे. त्याचबरोबर या दिवाळीच्या 5-6 दिवसांमध्ये रोज आपल्याला देवपूजा जी आहे ती करायची आहे. सकाळी 8च्या अगोदर देवपूजा करण्याचा प्रयत्न करा. खूप लेट झालं 9च्या अगोदर, आणि बरेच जण बघा आठवड्यातून 1 दिवस 2 दिवस देवपूजा करतात. तर या 5 दिवसामध्ये रेग्युलर किंवा या दिवाळीच्या दिवसांमध्ये रेग्युलर आपण देवपूजा करण्याचा प्रयत्न करा आणि रोज साखरेचा का होईना देवांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि देवासमोर आपल्याला दिवा लावायचा आहे. श्री स्वामी समर्थ.